लावाना स्टँड लागले नाही का? नाही. त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आमचे चंदू महाराज आल्या आल्या हे गावातले मुलं मुली उभे पहिले याच्या मायबापासाठी टाळ्या वाजवा. हे आमचे हिंदू आहे. हे आमचे कोण आहे? फक्त शिवाजी महाराजचा फोटो टाकला आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीत नाचले म्हणून कोणी हिंदू कोणी मराठी होत नसतात. जरा इतिहास वाचला तर लक्षात येईल. माझा बाप भैया भाऊ छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजच्या कीर्तनाला जात होते आणि जातच नव्हते तर मांडी मारून कीर्तन ऐकत होती. ही दानत होती माझ्या बापाची. आणि सध्या जर कीर्तनामध्ये जर जाण्याची जर दुःख लागत असेल, कीर्तन म्हणजे बोर असं जर वाटत असेल तर तुमच्यापेक्षा मुसलमान बरे. मौलाना गावात आला ना की पुढे बसून टोप्या घालून अल्लाहू अकबर नारे तकबीर. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला खाज आहे, तुम्हाला धर्माशी काही घेणदेण नाही आहे. तुम्हाला काय पडली आहे? छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस अन्याय अत्याचार सहन करून स्वतःच्या प्राणाचं बलिदान करून तुमच्यासाठी हिंदुत्व टिकवलं. तर छत्रपतीला विसरणारे तुम्ही आमचं ऐकणार आहे का? अण्णा काय ऐकू, मला काय करायचंय? माझी भाषा अशी उद्धट आहे जरा. आणि उद्धट याच्यासाठी आहे की मी पैसा डोक्यामध्ये ठेवून कधी कीर्तनाला गेलोच नाही. ज्याला काहीतरी अपेक्षा असते, स्वार्थ असते, तो तोलतोल करतो थोडीफार. लोकांना कीर्तन आवडलं पाहिजे, पुढच्या वर्षी बोलवलं पाहिजे. ज्या लोकांना सत्य चालत नाही, ज्या लोकांना धर्म चालत नाही, ज्या लोकांना नीती चालत नाही, अशा बंडखोर हिंदूंना आपल्याला बी परमार्थ सांगायची काही गरज नाही. आलं का लक्षामध्ये? परमार्थ महाराज तुम्ही जर कीर्तनामध्ये जर समजा देवदेवच सांगितलं ना, तुम्हाला कीर्तन लोक जेव होत नाही. पागल आहे का तू? लोक येणार नाही म्हणजे कोणते लोक येणार नाही? ज्यांना देव चालत नाही, देव चालत नाही, धर्म चालत नाही, संत चालत नाही, असे लोक कीर्तनाला येणार नाही. मग असे लोक कीर्तनाला आले पाहिजे असा आमचा अट्टास काय? 4 लोक कीर्तनाला पाहिजे. माडकरी पाहिजे, कट्टर हिंदुत्ववादी पाहिजे. महाराज धर्माचं सांगा मी ऐकायला तयार आहे, तर माझा धर्म वाढणार आहे. हे छोटाड धंदे करून थोडी धर्म वाढणार आहे. पण भैया भाऊंचा गेल्या 2 वर्षापासून खूप माझ्यावर त्यांचं प्रेम आहे. काही माणसं पहिल्यांदा भेटतात, हृदयात जाता, काही रोज भेटतात पण डोकामं घुसतात त्या. पण माझ्या हृदयातले माझा भैया भाऊ आहे. मला त्यांच्याकडनं काही स्वार्थ नाही. फक्त एकच आहे, धर्माच्या कामाशी जोडलेला व्यक्ती आहे. राजकारणात असून माडकरी, अजून काय पाहिजे? आणि हेच नाही, पुरं खानदान माडकरी आहे. मला माडकऱ्यांची फार प्रेम आहे, आदर आहे. आता त्या खरात बाबाचं प्रकरण उठलं, या तुम्हाला फार खास आहे महिला वर्गांना. कोणता बी बाबा निघ नका चाल नत्यांकडे. काही गरज आहे? काही गरज आहे? कोणता बाबा बुवा तुमचं भलं करू शकत नाही. या बाबा बुवांच्या जेवढे दूर राहतात ना तेवढं कल्याण होईल तुमचं. करणे गवटान बानामती मला पोऱ्याने वैराना बाबा काय करीत? बाबानच लगीन बाकी अजून, तो पोऱ्या दिगा आपले. हे धंदे बंद करा. सीता मातेला रावण ओळखता आला नव्हता. रावण एका साधू आहे. सगळे साधू दिसणारे साधू नसता, काही रावण असता. ओळखता आले पाहिजे. कोण लेवी घरमा निघाला ना. आमच्या बाबांना कधी सोन्याच्या ताटाशिवाय जेवण जात नाही. आज आहे का साधू असा असतो का? थोडस जागृत बुद्धीने परमार्थ करत जा. रामचंद्रांचं तुमचं मंदिर आहे, रामचंद्रांचा आदर्श घेता. रामचंद्रांचा ब्रह्मांडाचा नायक असल्यावर त्यांच्या बापाला राजा दशरथाला बिन पाण्याचं मरावं लागलं. जर ब्रह्मांडाचा नायक घरी आल्यावर जर बापाची अशी मौत होऊ शकत असेल, तुमचं जर कर्म चुकीचं असेल, तुम्हाला जगाचा बाप सुद्धा सुख देऊ शकत नाही. तुमचं सुख आणि तुमचं दुःख हे तुमच्या कर्मावर आधारित असतं, लक्षात ठेवता. कोणी तुम्हाला दुःख आणि सुख देऊ शकत नाही. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. उद्या उठून जर मला कॅन्सर झाला, मला एखादा रोग झाला, तुम्ही काय म्हणणार? बाई महाराज इतकं देवदेव करायचं आणि याला कॅन्सर कसा झाला? तुम्हाला काय माहिती पडल्या मागे मी काय पाप केले आणि ते रोगाच्या रूपाने आले. बिना पापाचा रोग होऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणणार महाराज मग ज्या मोठ्या महात्म्यांना हो 100% छुप पाप होतं. तुकोबारांचा शब्द खोटा जाणार नाही. ऐसे कैसे झाले बोंधून कर्म करून म्हणते साधू. अंगा लावून या राख डोळे झाकून करते पाप. आणि टीका नाहीये, हे वास्तव आहे. मी हा 16 वर्षाआधी फेटा बांधला होता कोणाची हुजूरगिरी करायला नाही. मैं हिंदू जगा ने आया हूं, मैं हिंदू जगा के जाऊंगा. ज्याला जेवढा मान आहे, ज्याची जेवढी साधना आहे, त्याला भगवंत. तुकाराम महाराज म्हणतात भक्ती करायची असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर लोकांमध्ये मिसळून भक्ती होत नसते. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मा. लोकांनी डोक्यावर घेतलं म्हणजे फार प्रगती झाली असं अधोगती येते. लोकांनी डोक्यावर घेतलं. तुम्हाला हरिपाठ घ्यायला वेळ नाही. आता एक कलाकार मंडळी हरिपाठ घेते. आम्ही होतो का हरिपाठाला? आमच्यापेक्षा यांची साधना चांगली. एक रोज काकड्याला उठतील, आम्ही उठतो का?
आम्ही फक्त अंग तोंड धुणार 1.5 तास मस्त टापटिपीत बोलणार आणि तुम्ही आमच्याकडे फोकस करणार, पण हे साधक आहे. या साधकांमुळे गावागावात सप्ताह चालू आहे. चांगलं चांगलं म्हणायची काय अडचण आहे. आता हे गावातले पोरं उभे आहे, गावात एवढेच पोरं आहे का तुमच्या? नाही. पण याच मुलांना ड्रेस घालून टाळ घालून उभा राहायची बुद्धी का झाली असेल? यांच्या मायबापाचं आणि यांचं 100 पिढ्यांचं रक्त चांगलं आहे म्हणून हा विचार डोक्यात आला यांच्या. जय हो. आता कोण आहे एखादा असेल आता मोबाईल मध्ये घुसलेला जो, अरे 5 वर्षाची फातिमा नावाची सौद्याला मुसलमान पोरगी बुरखा घालून तिने पहिला रोजा धरला. जर 5 वर्षाची मुसलमानाची पोरगी रोजा धरत असेल, 70 वर्षाच्या एकादशी न धरणाऱ्या बाईपेक्षा ती पोरगी कधी भी पूजनीय आहे, ती मला मान्य आहे. एवढ्या उन्हाळ्यामध्ये एवढा काळा कपडा घालून बुरख्यामध्ये मुसलमानाची बाई फिरते. हम अल्लाह के लिए जान दे सकते आणि ते लोक देतील. अल्लाह को प्यारी कुर्बानी. तुम्ही काय, मला काय गेलंय धर्माशी? फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की झाले हिंदू. हे जय श्रीराम. अरे जय श्रीराम म्हणणाऱ्यानो इकडे तू जरा मला सांग, रामचंद्रांचा जन्म कोणत्या नक्षत्रावर झाला होता माहिती तुला? नाही माहिती ना? अरे युग सांगता येत नाही. फक्त जय श्रीराम म्हटल्यानं कोणी हिंदू होत नाही. रक्तामध्ये लागतं हिंदुत्व, फक्त तोंडामध्ये हिंदुत्व काही कामाचं नाही. आचार्य धर्माचे रक्षण होत नाही मला. पण तुम्ही या ठिकाणी या पोरी उभे आहेत, मला खूप आनंद झाला. मी पहिलेच विचारलंय ना गावातल्या एका पोरी, हो आता जर तुम्ही लहान आहेत, जशा जशा तुम्ही मोठ्या असाल ना तुम्हाला त्रास चालू होणार. तुमच्या आईला बापाला या मंथराच्या ज्या जातीच्या आहेत ना या बाया सांगतील एवढी मोठी पोर कीर्तन माऊ विरास आपले तिनं लगीन करणे. जी पोर रुमाल बांधीन दोडामा गाडीवर फिरणार या ना त्या तिनं लगीन होईरा ना याच नाही. अरे यातल्या असं भेटी ना, हा स्वर्गासारखं घर भेटेल ना, मला आशीर्वाद आहे. आमच्या भागात एक परंपरा आहे भैया भाऊ, पोरगी दहावीत गेली का लग्न होईपर्यंत तिला ज्ञानेश्वरी पारायणाला बसवलं जातं. तिच्या डोक्यात वाईट. साखरे गावाची घटना सांगतो, लाईव्ह कॅमेरा चालू आहे. माझी काल कथा संपली. संदीप बाबा 50 पोरींनी प्रतिज्ञा घेतली की तुम्ही म्हणाल तसं आयुष्य जगणार. त्याला म्हणलं टिपऱ्या फेका तलवारी हातात घ्या, नवरात्रमध्ये नवचंडी बना, सती बनायचं नाही. आता ज्याने ज्या भाषामा समजाडतं त्या भाषा मावून जाणारच. भैया बोलतं चांगलं माहिती. 4 वेळा हल्ले झाले माझ्यावर, 4 वेळा. 5व्यांदा मला नाही वाटत मला ठेवतील. पण मी जर मेलो ना, मी नेहमी सांगून आलो माझ्या घरच्यांना, मी सांगतोय बाबऱ्याचे लोक बाहेर गावून लोक कीर्तनाला येतात म्हणजे त्यांना माझा काहीतरी अनुभव आहे. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा गेल्यावर हे जे आपले इकडे तिकडे बसतात ना बिचारे, त्यांची चुकी नसते. त्यांची गंमत काय होते माहिती का? त्यांना कीर्तन आवडलं नसतं ते कधी बसले असते. पण नेमकं ज्या दिन त्या कीर्तनमा पट असणार ती गंमत पशीतात. बाबा बोलता बोर करत. मग त्याच्यामुळे ते काय म्हणतात जाऊ दे झालं. पण त्यांनी कीर्तन ऐकलं ते म्हणतात महाराज आमले कधी माहीत राहतात तुम्हाला सारखं आहे, आम्ही खरंच पुढे बटतो. आणि मग ते डबल बोलवतात, मग ती गर्दी आवडल्या जात नाही. पण डबल बी येईल याची काही शाश्वती काय भरोसा आहे माणसाचा. रामजन्माच्या निमित्ताने, हनुमंतरायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सप्ताह चाललेला आहे. मी अजिबात बोर करणारा माणूस नाही बरं का. तुम्हाला जड व्हायला लागलं म्हणजे माझ्याकडे सगळ्या प्रकारचे औषध आहेत. मला हसवणं इतकं चांगलं जमतं, पण कधी कधी असं वाटतं ना की समाजाच्या कष्टाचा पैसा घेऊन गाडीमध्ये बसल्याच्या नंतर अंतरात्मा असं म्हणते की मनोज महाराज तू फसाड यार लोकेतले. मला एक सांगा, हा धर्ममंडप जर सोडला भैया दादा, या धर्ममंडपाच्या बाहेर आहे ना मान अपमान तिरस्कार मृत्यूपण सगळी घाण भरली आहे. फक्त या धर्ममंडपामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे, आत्मशांती आहे, रिलॅक्सेशन आहे. आणि इथं आल्याच्या नंतर बी जर आम्ही जर बाजार गप्पांचा जर विवेचन करण्याचा प्रयत्न करत असू तर तुकोबारा किती नाराज होतील. तुम्ही खुश होणार हो, पण तुम्ही खुश झाले म्हणजे माझा उद्धार नाही होणार. माझ्यावर माझ्या भगवंताने, माझ्या रामचंद्रांनी कमीत कमी कीर्तनकाराला तरी या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की मी कीर्तन करताना राम माझं कीर्तन ऐकताय. राम जर माझं कीर्तन ऐकत असतील तर मी किती सांभाळून बोललं पाहिजे. पण आमच्या डोक्यात राम आहेत नाही ना. आमच्या डोक्यामध्ये कसं आहे, तुम्हाला कीर्तन आवडलं का बाई? रातनाव काय महाराज होता साला साला ते म्हणतीनच. आई ठरेले अन्नही पटणं भक्त बोर कर सालाने ठरेले. पण माझी अंतरात्मा म्हणते की मनोज महाराज तर तुझं काम इमानदारीने केलं, बाकीचं जाऊ तिकडे काय आपल्याला काय करायचंय. हा चला महिला वर्ग देवाला मानतात ना, मला भाऊ म्हणा. मी महिलांवर आजपर्यंत सुद्धा एकही शब्द उलटा सिधा बोललेलो नाहीये ना बोलेन. तुम्ही जगत जननी, तुम्ही मातृशक्ती आहे, तुम्ही आम्हाला जन्माला घालणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर टीका करून आम्हाला काही प्रसिद्ध मिळवायची नाही. तुमचं आयुष्य तुमच्या मनात विचार आला तर तुम्ही रामाला जन्माला घालू शकता. तुमच्या मनात विचार आला तुम्ही कृष्णाला जन्माला घातलं. तुमच्या मनात विचार आला महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगतसिंग, एवढी ताकद आहे तुमच्यामध्ये. अरे रात्री मनात विचार येऊ द्या फक्त तुमच्या. एका घराचे 2 घरं सकाळी 4 वाजता करता तुम्ही. खरंय का कुठे आहे? म्हणजे
जे चांगलं सांगितलं ते तुम्ही मस्त असं बरोबर बोल राहणार बरोबर, आणि जसं येते ना पैकी खोटं आहे का? खोटं आहे. तुम्ही विचार केला ना तर जगाचा उद्धार, आणि तुम्ही विचार केला तर जगाचा विनाश. हेच आहे. जाऊ द्या महिला वर्ग, तुम्ही जे ज्या गोष्टी करतात, जे जे तुम्ही वागताय आज समाजामध्ये, चांगलं असो नाही तर वाईट असो, हे भगवंताला कळतं का नाही? बोला ना. तिकडे येऊ कमी जरा, तिकडे रिकामी जागा आहे थोडी. मी असं काही घाबरल्यासारखं बसू नका. मी असा काही वात्रट माणूस नाहीये. मी खूप चांगला आहे, कारण मला कोणी चांगलं म्हणत नाही. मी मला चांगला म्हणले. मला सगळे असं उभरे म्हणता, कोणी इच्छू म्हणतो, कोणी इस्तो म्हणतो, भैया बहुतेक काय म्हणता गो काय माहिती. अरे पुरा डोकावर नाही रे बापतो, डोकावर नाही भैया भाऊ, मी डोकावर पडेल त्या कल्पने, म्हणून थोडसा परमार्थ करत असताना वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे, हृदयात बदल झाला पाहिजे, वाणीत बदल झाला पाहिजे, स्वभावात बदल झाला पाहिजे, तर परमार्थ करून उपयोग आहे. 50 वर्ष झाले महाराज मी पंढरपूरला पायदल जातो. सुधारला का? नाही. पंढरपूरला जाणं म्हणजे परमार्थ आहे का? पंढरपूरला गेल्याच्या नंतर जर तुला भगवंताच्या विभूतींबद्दल आदर असेल आणि जर तुझ्या वागण्यामध्ये परिवर्तन तू केलं असेल तर तू खरा वारकरी आहेस. पण जर तुझ्या अंतकरणामध्ये भगवंताबद्दल भावच नाही, तुझ्या अंतकरणामध्ये पाप भरलेलं आहे, तू याला त्याला काड्या कुड्या करून खोटं नाटं बोलून जर परमार्थाचा ढोंग करत असतील तर भगवंत मूर्ख नाहीये, त्याला सगळं कळतं. आणि म्हणून आपल्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे असं जर वाटत असेल तर या गरीबाचा ऐका. तुमच्या कंठामध्ये इकडच्या तिकडच्या निंदा तिरस्कृत भावना भरण्यापेक्षा भगवंताचं नाव टाका, जे शबरीने टाकलं होतं. तुम्हाला एक गोष्ट मान्य आहे महिला वर्ग? शबरी मातेचे काय खाल्ले होते देवाने? बोरं खाल्ले होते ना? चांगले होते का? उष्टे होते? भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेल्या शबरी मातेचे बोरं राम तिच्या घरी जाऊन खातो. आमच्या घरची पुरणाची पोळी आणि गुलाबजामुन का खात नाही याचा विचार केला तुम्ही कधी? केला विचार? महाराज देव खातो, शबरी बना ना, खातो देव. गोपिका बना, देव नाचतो. यशोदा बना, देव झोपतो. तुम्हाला माझी शपथ आहे महिला वर्ग, आजपासून 26व्या वर्षामध्ये 5 नंबरचं कीर्तन रात्री 11 वाजेला एक शपथ घ्या घरी गेल्या. मी कारण 11:15 कीर्तन संपवणार आहे. आजपासून कोणाच्याही मुलीला पाप लावणार नाही, कोणाच्याही सुनेला पाप लावणार नाही, खोटं बोलणार नाही. तुम्हाला सांगू महिला वर्ग, आपण म्हणतो ना की आम्ही आमच्या जीवनात तर कधी पाप केलं नाही महाराज, मग आमच्या सोबत का वाईट झालं? कारण निंदेसारखं पाप या कलियुगात दुसरं नाहीये. तुम्ही जी निंदा करताना त्या निंदेने ज्याची निंदा केली ना त्याचं पाप आयतं घरात येतं, आणि भोगल्याशिवाय सुट्टी नाहीये. भोगणं मग तो कीर्तनकार राहो, कथाकार राहो, माडकरी राहो का दारुडा राहो, भोगणं जे. अजितदादा पवार माहितीये? 5:30 वाजेला विमान निघालं मुंबईवरून. 35 मिनिटाचा प्रवास होता. बारामतीमध्ये विमान लँडिंग झालं सुद्धा होतं, परत वर गेलं, परत खाली आलं, बुम झालं. होते तर नव्हतं, व्हायला काय लागतं? काहीच लागत नाही. हे जे तुम्ही डोक्यात घेऊन बसते ना, गण गोत्र मित्र परिवार, हा माझा तो माझा, ही माझी ती माझी, आमले कोणी गरज नाही, फटाका होऊन जाईल फटाका. तुम्ही मेल्यावर 2 तासात लोक चहा पितील, 4 तासात लोक जेवण करतील, आणि तुमच्या कारंची पंगत खाल्ली, तुम्ही गावात होते हे सुद्धा बंद होऊन जाईल, आणि लोक ज्यांच्या त्यांच्या कामाला लागतील. तुम्ही नव्हते तेव्हा बी खोरदड होतं, तुम्ही आहे तेव्हा बी खोरदड आहे, आणि तुम्ही मेल्यावर सुद्धा खोरदड राहणार आहे. कितीतरी पिढ्या आल्या आणि कितीतरी पिढ्या गेल्या. तुम्ही यांचा विचार करण्यापेक्षा सोयीताचा विचारच केला पाहिजे. आणि जर आज तुम्ही माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं, आणि आज जर तुम्ही तुमच्या मनाच्या मार्गाने काही होत नाही, आणि मग कर्म जेव्हा हिशोबाला येतं ना, तेव्हा चांगल्या चांगल्यांना तळपायावर आपल्या गुडघ्यावर बसून मारिती जोडीती तोडीती निष्ठुर माझी विनंती आहे तुम्हाला. कर्म करत असताना इतकं सुंदर कर्म करा ना की मरताना आनंद झाला पाहिजे. पांडवांना आयुष्यभर दुःख भोगावं लागलं, पण मरताना भगवंताचा संग लाभला. कौरवांनी आयुष्यभर मजा मारली, पण मरताना वेदना भोगाव्या लागल्या. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. तुम्हाला आयुष्य चांगलं पाहिजे का मरण चांगलं पाहिजे हे तुम्ही ठरवा. आणि कीर्तन ऐकून जर आपल्या बुद्धीतले दोष केले नाही, कीर्तन ऐकून जर आपण जागेत झालो नाही, आणि कीर्तन ऐकून जर आपल्या अंतकरणाचं पाप केलं नाही, मग तुम्ही देवाला फसवताय. आणि ज्यांनी देवाला फसवलंय ना त्यांचा अंतकाळ खूप वाईट झालाय. माझा ऐका तुम्ही. आता हा पावसाळा चालू आहे का? मग का पाऊस पडतोय? का पडतोय पाऊस?
अरे मे महिन्यामध्ये जेवढं ऊन तापत होतं 10 वर्ष आधी तेवढं फेब्रुवारीत तापायला लागलं. म्हणजे काय, पृथ्वी विनाशाच्या मार्गावर वाटचाल करते. तुम्ही घरं दारं बांधत असताना माझा मुलगा नोकरीला लागेल, माझ्या मुलीचं लग्न होईल आणि मग मस्तपैकी नाही नाही नाही, हे करता करताच बूम होऊन जाईल. धाडकन काहीतरी होईल. मागे 2020 ला कोरोना आला होता व त्याचं नव्हतं चालतं. 4 कोटी रुपयाचा बंगला बांधला पंचवटीमध्ये माझ्या मित्राने. 4 महिन्यामध्ये 4 मेले. कुलूप लावायला वारसदार शिल्लक ठेवला आणि देवाने त्या घरावर आज गवत उगलंय. तुम्ही कोणत्या धुंदीत जगताय? आणि या शरीरावर जर तुम्ही बारी भरत असाल तर या शरीरासारखं गंध शरीर दुसरं नाहीये. मलमूत्र भरलं याच्यामध्ये, दुसरं काय सांगा मला या शरीरामध्ये? हे उगीच चांबडं दिलंय, उगीच आपण आंघोळ करतो कपडे घालतो म्हणून आपल्याजवळ लोक बसलेत. 15 दिवस आंघोळे करू नका, बिना कपड्यांची फेराभर गावामध्ये तुमच्या घरचे सुद्धा घरात ठेवणार नाही तुम्हाला. इतका गंध शरीर आहे. हे मेल्याच्या नंतर 4 तासाच्या आधी एवढा गंध वास येतो ना शरीरामधून, आपल्याच घामाचा वास आपल्याला सहन होत नाही. इतकं गंध शरीर आहे आणि याच्यावर भारी भरताय तुम्ही. हा सगळा मोहातून बाहेर या. ही पृथ्वी अंधकारामध्ये, माझा जन्म आहे ना अशा नक्षत्रावर झालाय की मला पुढचं कळतं. मी बघू शकतो ही पृथ्वी पुऱ्या अंधकारामध्ये प्रवास करते आणि पृथ्वी थकून गेली भैया भाऊ. आता मान नाही, पान नाही, संस्कार नाही, संस्कृती नाही, लहान मोठ्याचे आदर नाही, ज्याला जसं पटेल तसं चाललेलं आहे. पण जोपर्यंत हिमालयामध्ये साधू संत भगवंताचं नामचिंतन करताय, अजूनही काही साधू महात्मे चांगले भक्त परिवार या जगतामध्ये, त्यांच्या पुण्याच्या बळावरी पृथ्वी तक करते. पण किती दिवस, किती गाणे वाजवणार, चार्जिंग करावी लागेल. आणि जर आज तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, तुमच्या डोळ्यासमोर ही पृथ्वी संपणार आणि तुम्हाला सुद्धा त्या गतीला सामोरं जावं लागेल. आणि जर ते होऊ नये असं वाटत असेल तर आजच सांगतो, भगवंताच्या नामाला कंठात धारण करा, कल्याण होईल तुमचं. तिने चुके फेरा गर्भवास. आतापर्यंत तुम्ही महिला वर्ग, तुम्ही माझ्या आई बहीण म्हणून मला फक्त एका गोष्टीचं उत्तर देता. आजपर्यंत तुम्ही बापासाठी, माईसाठी, गणगोत्रासाठी, भाऊबंदकीसाठी, नवऱ्यासाठी, मुलांसाठी, बहिणींसाठी, नातेवाईकांसाठी खूप तुमचं आयुष्य कष्टात घातलं. फक्त वर तोंड करून सांगता, एवढं करून तुम्हाला कोण बरं म्हणतं? सांगा ना आजी, तुमचं इतकं वय झालंय, तुम्ही सगळं आयुष्य कष्टात घालून दिलं. सांगा तुमच्या कोणत्या तरी घरच्या माणसाने असं कधी म्हटलं का की स्वतःची काळजी घेत जा ग, तू खूप कष्ट केले? म्हटलं कोणी असं? हा संसार आहे. हीच लोक तुमच्या तोंडात माती घालतील. आज खेडी डोकमध्ये एक 5 जानेवारीला मला शिक्षक भेटले होते. आज ते गेले. मनोज दादा एकटा जळत होता माणूस. आणि त्या गौऱ्या आणि कापुराचे जे लोक आले होते ना, फक्त ते 2 जण होते आणि ते गौऱ्या टाकत होते, पूर्ण राग झाकत होते. अरे आपण मेल्यावर आपल्या रक्ताचे नाते स्मशानात 2 मिनिटं उभे राहायला टाइम नाही. आणि देवाची शपथ घेऊन सांगतो, एवढा मोठा माणूस गेल्याच्या नंतर 2 तासाच्या आत अख्खी भाऊबंदकी खिचडी खायला बसली होती. अरे तुम्हाला दुःख आहे का नाही थोडंफार? भैया दादा, उद्या तुम्ही गेले किंवा मी गेलो, तुमचं किंवा माझं तेरवं होईल का नाही? तेरवं बाहेरचे लोक खाता की आपले? मग आपल्या खाणाऱ्यांना आपल्या आठवण नसेल येत का हो? ज्याला टेन्शन आहे, ज्याला दुःख आहे, तो जेवू शकत नाही. आणि ज्या अर्थीय लोक आपण मेल्या 4 तासात जेवण करत आहे ना, यातले ना दुःख आहे ना टेन्शन आहे. आणि यांच्यासाठी आपण आयुष्य बर्बाद केलं. यांच्यासाठी आत्म्याला तेव्हा त्रास होतो की यांच्या नांदी लागण्यापेक्षा मी भगवंताच्या नांदी लागलो असतो, तो मला मुक्ती देणार आहे. यांच्यासाठी आयुष्य खर्च करून टाकलं मी. अरे नका असं करू. क्या लेके आया बंदा, याचा बेस कमी करून आवाज वाढवा बरं. क्या लेके जाएगा, 4 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मान मेरा कहना नहीं तो पछताएगा. ये मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया बंदा, खाली हाथ जाएगा. बेटा बेटा क्या करता है ये बेटा, तो एक दिन पड़ोसी बन जाएगा. आमची मुलगी बेटी बेटी क्या कर
करता है बेटी तो एक दिन जमाई ले जाएगा. आमच्या गल्लीतले लोक तर कामात पडतील महाराज आमच्या. पडोसी पडोसी क्या करता है पड़ोसी तो एक दिन जला के चला आएगा. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. 4 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. आणि म्हणून या दुःखातून जर बाहेर यायचं असेल, या गर्भवासातून जर बाहेर यायचं असेल, तर उपदेश केला अभंगाच्या प्रथम चरणात. असं गाणं म्हटलं की मला जरा गम लागतो. ते स्वर डोक्यात घुसतं ना. 1 नंबर. 7च स्वर आहे, पण आमच्या महाराज लोकांना बी खोड असते. हे चाल म्हणायला नाही पाहिजे. अरे बाबा 7 स्वर आहे ते. हे सगळ्यांना जमत नाही. ज्याला जसं जमतं त्याने भक्ती सादर केली पाहिजे आणि भगवंत ते स्वीकार करतो. भगवंताला काही त्या गोष्टीचं घेणं देणं नसतं. पण छान. संदीप बुवा काय वय चालू आहे सध्या? 45 47. तुम्ही वाढायचं ना सांगा. अर्धा तिकीट करा द्या. चला आता गिअर बदलू आपण आता. पहिलं चल काय राहतं माहितीये का, पहिल्यापासून जर आपण जर हुलचुकारपणा केला ना, ज्यातले समजत नाही त्या बाई राहत ना महाराज काय अभंगवर बोलणार. इथला अभंग समजे ना त्याला. इथला अभंग समजत का रे. चल सांग मग. महिला वर्ग तुम्ही म्हणणार बाई काय गंमत पशी घे बसा. महिला वर्गच करा ना. अरे तुमच्या हातामध्ये सगळे. मी तुम्हाला आधीच सांगितलं आमच्या माणसांना काही घेणं देणं नाहीये. जे घेणं देणं ते तुम्हालाच आहे. आणि तुम्ही जर वजा केल्या तर परमार्थ 0 आहे. घरात बी देवपूजा कोण करतं? तुम्हीच करता. महादेवावर पाणी कोण टाकतं? सगळं तुमच्याकडे नाही. आम्हाला फक्त काय करायचंय, आम्हाला बिअर बार सजवायचे. आम्हाला याला त्याला त्याच्या पोरगीला घेऊन रुमाल बांधून मस्त फिरवताना आम्हाला पुरुषार्थ वाटतो. पण असं चालणार नाही. आमच्या भागामध्ये एक मोहीम चालू केली आता भैया दादा आम्ही ना. कोणत्याही बिअर बारला आणि कोणतेही एखादा चिकन शॉप असेल, एखादा मटन शॉप असेल, एखादी जर मांसाहारी हॉटेल असेल आणि त्याला जर नाव दिलेलं असेल आपल्या देवी देवतांचं, तात्काळ फाडायचं. कायद्याने गुन्हा आहे. उघड्या डोळ्याने आपण बघतो छत्रपती बिअर बार. लाजणी वाटत नाव ठेवताना. ते मागे संभाजी बिडी होती बघा, ती बंद पडली. जागावं लागेल. आजपर्यंत ऐकलं का तुम्ही अल्ला काय अल्ला तंबाखू, त्याच्यानंतर मोहम्मद बिअर बार ऐकलं कधी? कधी ऐकलं मस्जिदीमधून पिक्चरचं गाणं? आमच्या सप्त्याच्या पालखीमध्ये सुद्धा
काय काय गाणे, एक नंबर गाणे. आणि जे कुठं सापडत नाही ना ते तिथं बरोबर घुसतात. आता कुंभारखेड्याला एक मोठा सप्ताह झाला आणि वारकऱ्यांची सुद्धा एक परंपरा येते. अर्ध्या सप्ते बंद पडण्याचं कारण एकच आहे, शेवटच्या दिवशी महाप्रसादाला कोणी सापडत नाही. कारण जेवढे लोक कीर्तनाला येतात ना त्याच्यापेक्षा चौपट लोक खायला येतात ना. पण मी तुम्हाला सांगू स्पष्ट, कॅमेऱ्यासमोर सांगतो, ज्या माणसाने 7 दिवस कीर्तनामध्ये पाय ठेवला नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, कशालाच नाही, आणि काहीच न करता जर त्याने सप्ताच्या पंक्तीतला दाना खाल्ला, मी सांगतो रक्त बनाव नाही, रोग बनी भागवताचा पुरावा आहे. हा पुरावा आहे, हा भंडारा नाहीये, हे बारस नाहीये. आम्ही 100 देन, 100 देन, 1000 दे, इथं पैशाला किंमत नाहीये. परमार्थात पैशाला फार मोठं वेटेज दिला जात नाही. पैशाने जर परमार्थ झाला असताना तर सगळ्यात मोठा पारमार्थिक मुकेश अंबानी राहिला असता. परमार्थाला जेवढा लागतो तेवढा आलाच पाहिजे. पण तुम्ही लांब बसून काय कीर्तन ऐकत नाही, घरी बसून काय ऐकत नाही, पण झोपून कीर्तन ऐकायचं नाही. झोपून कीर्तन ऐकणाऱ्याला पुढचा जन्म अजगराचा भेटतो देवी भागवतानुसार. कारण अजगरले उठून बट्टा येत नाही, तो पडेलच रास. हा काही म्हणून आमची कंबर दुखते म्हणून, अरे कंबर दुख जोपर्यंत तुम्हाला त्रास होत नाही, या ठिकाणी बसून जर तुमचे गुडघे दुखत असतील, तुमचं कंबर दुखत असेल, तुम्ही तप करताय. आणि तपे विण दैवत दिसल्या विण प्राप्ती गुजे विण हित. कीर्तनात बसून त्रास झालाच पाहिजे, कारण तपश्चर्या करताना त्रास होतो. आणि जर कीर्तनामध्ये जर रिलॅक्सेशन तुम्ही लेटून पेटून बसणार असणार, तुम्ही कीर्तन ऐकून त्याचं फलश्रुती होऊ शकत नाही, लक्षात ठेवजा. आणि तुम्हाला सुद्धा चांगले महिला वर्ग, जर चप्पल आणली उद्यापासून या हिरव्या चटाईवर, माझा चाप आहे तुम्हाला. शिकायच्या मुसलमानाच्या बाईकून काहीतरी मी तुमच्या परत पाया पडतो, धर्माच्या नाश करत जाऊ नका. इथली तुम्ही चप्पल VIP चप्पलवर बटत डायरेक्ट कीर्तन मध्ये, त्यापेक्षा त्या बाहेर बटेल चांगला. हा पुण्यवान आहेत ते जे बाहेर, पण जे चप्पल घालून हिर. आता त्या बाळाला मी सांगितलं, तिने लगेच बोट बाजूला केला. तिला जर उद्याच काल जर कोणी सांगितलं असतं ना, तिने ऐकूनच घेतलं असतं. कारण शेकटा दोपर समाज ऐकतो, फक्त सांगणारा पाहिजे. काय चुकीचं याच्यामध्ये की चप्पल घालून कीर्तनाला जायचं नाही, संपलं ना. त्याच्यात दुसरं काय परक्याचं. महाराज चप्पलांवर बोलले मग आटलंय. पाय दुखताय का तुमचे? तुम्ही वर बसू शकता भैया बरोबर का, तुमची सूट आहे तिथली नाही. तुम्ही त्या बाकडावर जायला होता, बाकडा बी तुम्ही लयली किराण झाले झाला बेकार आहे झाला. पण मी बघा, मी कोणाचा अपमान करत नाही. फक्त सुरुवातीला मी नियम सांगतो, ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं डबल रिजेक्ट करायचं. तुकोबाऱ्या सांगतं, तुका म्हणे मेलो सांगता. तुकाराम महाराजचं ऐकलं नाही, लोकांनी मनोज महाराजचं ऐकतील का? ते नाही ऐकणार. आणि काय ऐकावं समाजाने आपलं? तुम्ही सांगता मनोज बा आणि संदीप, तुम्ही सगळे एकदम जुने परमार्थामध्ये खरं खरं बोलता, खोटं बोलता नका. मी तुमच्या एकदम मुलासारखं आहे, कारण तुम्ही माझ्यापेक्षा वयाने सगळ्या गोष्टीने मोठे आहेत. कीर्तनकार कीर्तनामध्ये छाती टोकून 4 वाक्य बोलतो, कोणी कोणाचं नाही, 1 रुपया संघाचा अभाव नाही, सगळी माया मोह बटा सोड द्या, असं सांगणारा कीर्तनकार. पैसा मोजाशिवाय गाडीमा बटत. कसं काय ऐकतील लोक आपलं? कस काय ऐकतील? आपलं बी जाके, आपलं नाही जाके ठेवा ना, आपलं बी मोके करा ना. पॉइंट नाही काय क्लिप, अरे अशा कितल्या क्लिपा उडाई टाकत बऱ्याच महाराज लोकांचं म्हणणं, कॅमेरा बंद करा. का बंद करा? का बंद करा कॅमेरा? कॅमेराने वैद्य झालं. अरे जिसका नाम, अरे बलात्कारी फिरला ना, त्याच्यापेक्षा मी चांगला आहे. ते आता दसरा आला ना की हिंदू जागा होणार. रावण दे बाया, अरे रावणने तुला काय बिघडले रे? म्हणजे रावण चांगला होता असं मला म्हणायचं नाही, पण त्याने झाड आणि तुम्ही लायकी नाहीये. ज्याची बायको घेऊन गेलो आता त्याने बाण खोपसलाय, आणि ज्याने हातमा धनुष्य बाण दिले, जो भाऊसाहेब आहे, तो राम समजिला नका स्वतःला. त्या रावण पेक्षा उपयोग याले पुरता मागाने याले बिशील गावा. काही बी कोणतीही परंपरा. अरे ब्राह्मण होता तो, शिवभक्त होता. जेव्हा रावण बोलायचा ना, बोले बाबा आलायचा वर, गंमत नाही होता तो. 9 वेळा 10 वेळा मान कापणारा भोलेनाथांचा भक्त येतो. फक्त कर्म चुकलं आणि कर्म चुकल्यामुळे मेला. मग 10 वेळा मान कापणाऱ्याचं कर्म चुकल्यावर भोले बाबा सोडत नाही. 1 लोटा जल टाकेन कर्म चुकानंतर तो तुमने सोडी दे का? सोडत नाही तो. 1 दिवशी पाणी नाही टाकलं भोले बाबा तरी चाली, तो राग भराव नाही. पण आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही असं जीवन जगा. एखाद्या मुलाचं लग्न जमत असेल ना, त्याच्यामध्ये पाय घालू नका. एखादी मुलगीचा जर बाहेर नंबर लागला, तिला बाहेर शिकायला जायचं असेल, तिच्या माईच्या डोक्यात किडे घालू नका, जाऊ द्या तिला. या मी बी काय उठलो काय माहिती ना, मुली असे कपडे घालायला लागले म्हणून. अरे खरे ती कसा बी कपडा घालू, तुला डोळ्यानं पाप फोड ना तू. आणि तुम्ही अंगावर कपडे घातलेच पाहिजे या मताचा मी आहे. पण
एखाद्या मुलगीचं नसेल मन, तिला जर समजा तिच्या मनाने जगू द्या ना. 3.5 वर्षाच्या पोरगीवर बलात्कार झाला त्या मालेगाव तालुक्यात. कोणतं गाव होतं ते? डोंगराड. त्या 3.5 वर्षाच्या पोरगीने कोणते कपडे घातले असतील बिचारीने, कोणती फॅशन शो मध्ये गेले असतील ती. ज्या बलात्काराने बलात्कार केला तिला नाही बोलता, जिच्यावर बलात्कार झाला तिला बदनाम करणार. 3.5 वर्षाची पोरगी मारून टाकली त्या नराधामाने. काय झालं त्याचं? 3 वर्ष आधी श्रद्धा नावाच्या पोरगीचे 35 तुकडे करून टाकले होते दिल्लीमध्ये. काय करून घेतलं आपल्या धर्माने? काय केलं सांगा? बडगाव मध्ये 9 वर्षाच्या पोरगीवर बलात्कार झाला आणि गाईच्या चाऱ्यात घालून दिली होती त्या पोरगीला. काय करून घेतलं तुम्ही त्याचं? जे ओरिजिनल रावण आहे त्याचे विरोधी राहणार, आणि ज्या रावणने सीताला कधी हात लावला दरवरीतले बाई राहणार त्याला. एकच रांजाचा पाटील. पाटील नव्हता तो, पाटील की होती. कूड सांगितलं तर जातीवाद होतो. पाटील ही पदवी होती. राज्याच्या पाटलाने एका बाईवरती अन्याय अत्याचार केला होता. जसं छत्रपतीला माहिती पडलं ना, अनाथ झाला तरीचा डायरेक्ट हात पाय कापून मारायचं नाही, वेशला ताण चालला. डबल कोणत्या आरामखोराची अशी नजर झाली नाही आमच्या बाईकडे बघायची. आज रोजी सुद्धा पुणे मुंबईमध्ये जर छत्रपतींचा लोगो लावला ना तरी सुद्धा बाई त्याच्याकडे बघते की या छत्रपतींचा मावळा आहे. पण त्यांनी कसं जगलं फक्त कीर्तनच नका सांगू. एका मुसलमानाच्या सुनेला माय म्हटलं, माय म्हटलं काही नको सांगू. तू किती जणींना माय म्हणतो ते सांग. आणि छत्रपतींनी दुसऱ्याच्या मायला माय म्हटलं कारण तुकोबारांचे संस्कार होते, परोपकारी नेले परनिंदा, परत स्त्रिया सदा बहिणी माया. दुसऱ्याच्या मायला माय आणि दुसऱ्याच्या बहिणीला बहीण म्हणणारा सनातनी असतो. तिला बघून जर तुम्ही रस्ता बदलवत असाल तर तो सनातनी असू शकत नाही, लक्षात ठेवता. सगळ्यांनी ज्याचं त्याचं जीवन आयुष्याने आनंदाने जगा, काही अडचण नाही. पण माझ्या वागण्यातून, माझ्या कर्मातून, माझ्या धर्माचा, समाजाचा, माझ्या माय बापाचा विनाश होणार नाही एवढं सांभाळा. आणि या विनाशापासून तुम्हाला एकच या कलियुगामध्ये वाचवणारं गोष्ट म्हणजे भगवंताचं नाम आहे. अंत्यकंठात धारण केला, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ऐशी जोडी करा रामकंठी धरा जिणे सुखे पेरा गर्भवास. का नाही यायचं या गर्भवासामध्ये? याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात. नाशिवंता जेवण चांगलं झालंय वाटतं. सोमवार ते काय आता बाहेर फिरल्यामुळे फक्त तारीख लक्षात राहते. आज कोणतं गाव आहे आणि आज काय तारीख आहे. एक सकाळी कोर्टाची तारीख आणि रात्री कीर्तनाची तारीख, कारण दोघे पोट भरणाऱ्या तारखा आहे. आज ज्यांच्याकडे संत भोजन होतं तुम्हीच ना? काय नाव तुमचं? चुनीलाल बाबा. हा ठीक आहे, तुम्हाला त्यांना त्यांचं नाव घ्यायचं पाहिजे, त्यांच्या वडिलांचं नाव घेणं मग ते चुकीचं होऊन जातं. ते आमचे संस्कार नाहीये. सुनीलाल बाबांच्या घरी आज संत भोजन होतं. त्यांची बी इच्छा होती की आपल्या घरी महाराजांनी खाल्लं पाहिजे, पण नियम असतात आणि आपण नियम नाही पाळले तर मग समाजाला सांगण्याच्या पण अधिकारी राहत नाही. म्हणून काही गोष्टी सुंदर असं त्यांचं बी घर परिवार. आणि मला तोंड चोपड्या गोष्टी जमता नाही. जर मला खटकलं तर मी हे बी सांगून देतो, तो माणूस मला पटनाने भैया भाऊ, पण माणूस चांगला होता रे. मग चांगलं म्हणाला काय अडचण नाही. चांगल्याला चांगलं म्हणायची दानत आमच्या तुकोबाऱ्यांनी आम्हाला शिकवलेली. चला आता 3रा गेर टाकू. 10:15 10:30 आता झाले. 11:45 पर्यंत मी कीर्तन करणार आहे. काय पैसा काप नाही कापिली जात, काही टाणली जात नाही का. तुम्ही फक्त कम कीर्तन करा म्हणे, म्हणतो काही जाई जो होगा वो
हा, कारण भरपूर दिवस झाले वादच नाही झाला आठे बैठे बरं मग बी रातले जप लागे भांडाशिवाय मग जप बी लागत नाही भूक बी लागत नाही. मी काल काय केलं माहिती, थोडा 1 मिनिट बंद करून घ्या, स्टॉप करा. म्हणजे मुलगा, धन म्हणजे पैसा, 3 गोष्टीवर आपलं सगळं कीर्तन होतं. आता काळजी करायची नाही, हसत खेळत बोलू. आता महिला वर्ग, आता खोटं बोलायचं नाही, आता खरं खरं बोलायचं. मला एक सांगा, हो राजा बोलणार लहान मला बी ना, मी लहान मुलांना आधी खूप बोलायचं भैया भाऊ 25 पण आमना घर माहुना ना तो म्हणता येत असत राहतो बटन बटन येत ना. म्हणजे ते काय म्हणतो आपण, त्यांची युनिटी आहे ती एकदम फास्ट आर्मी, जे नाही म्हणतो जास्त करतच त्या. जाऊ द्या, चला महिला वर्ग रेडी वन. तो बोल वाच, काही इलाज नाही त्याला. खोटं बोलायचं नाही, फक्त खरं खरं बोलायचं. मला माफ कर द्या, पण मला तुमच्यावर भरोसा कमी बसतो, थोडा कमी. का बसतो? कीर्तन झालं, तुम्ही गल्लीमध्ये गेल्या इकडे तिकडे बघणार कोणीच नाहीये. एकटी जर बाई तुम्हाला सापडली, लगेच तुम्ही तिचा हात धरा. बंगू तुला काय माहित पडलं, राजूने पोरपई घे म्हणे. आई ऐकायला जायला होती का तू? तुला काय करणं, कोणी पोरक ती जाऊ तू निदाक ना. आणि तो पंडितना पर्यंत लगीन जमी गे म्हणे. हा, पण तो ना डोळ्यात लालच दिसत पेरू येतो. तुला विचारीन पिरा नका तो, याला म्हणे असा त्याला म्हणे तसा. हा, अरे बंद करा, हे दरवाजा बंद करा, पुरा अंधार करा, आरशा समोर उभे राहा आणि तोंडावर बॅटरी मारून आरशात तुमचं तोंड पाहून त्या आरशाला विचारा, अख्खा गाव मा बेकार कोण आहे. आरसा सांगितलं मला पोट टाक, पण मी सांगत तुझे हे सीसीटीव्ही नका बनवू, कोणकत जाहिरात कोणकत नाही, ते बंद करा. याचे त्याचे पाप बघण्यापेक्षा स्वतःचं अंतकरण बघा, आपण किती पापी आहे. आपलं जर बाहेर काढ ना, गल्लीमा फिरणं बंद व्हायचे, इथली गाणे आपला खाले आई बंद करा, याला त्याला नाव ठेवा ना. काय म्हणणं बाहेर तुमचं? माझं मी कीर्तन झालं का 2, 4, 5% कुत्र किंमत देत नाही त्यातले गावा. बाई महाराज इथलं बोलायला नाही पाहिजे, तू गुरु आहे म्हणा. तू सांगची मला, तुला नाही पटलं तू नको बोलू मला, मी असंच बोलणार. मला जे बोलायचंय अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम नंबर 25 धार्मिक स्वातंत्र्य, कलम नंबर 295 अंतर्गत ये धर्माचा प्रचार प्रसार करणं हे माझं कर्तव्य. फक्त दुसऱ्या धर्माचा अपमान करायचा अधिकार मला नाही, आणि मी करतही नाही. मी आमच्या लोकांना घासतो ना, घासावं लागेल ना. हे किती दिवस झोपणार आहे ते. आता पुऱ्या भारतामध्ये हिंदू मेळावे चालू आहे का नाही? हिंदू मेळावा घेण्याचं कारण काय? जपी जायलेत ना. 5 लाख काश्मीरी पंडितांच्या महिलांवर अन्याय अत्याचार बलात्कार झाला का बा? आर्मी नव्हती, पंतप्रधान नव्हता, मुख्यमंत्री नव्हता, पोलीस होते, आर्मी होते, पंतप्रधान होता, मुख्यमंत्री होता, तरी सुद्धा 5 लाख काश्मीरी पंडितांना बायका सोडून पळावं लागलं होतं. 6 वर्षापासून 70 वर्षाच्या महिलेवर बलात्कार या भारतात झालाय. तुम्ही काय घेऊन बसले? अजून बी जागे व्हा. 2020 ला भारतीय जनगणना व्हायला पाहिजे होती, झाली का बंद झाली? 2026 ला भारतीय जनगणना आता पुढे होणार आहे. इतर धर्माचे लोक पाड्यांवर जाऊन आदिवासी समाजाच्या लोकांना पैसे देऊन विकत घेऊन सांगता हिंदू लिहायचं नाही. 100 कोटी भारतामध्ये हिंदू असताना राम मंदिर बांधायला 500 वर्ष लागणार आहे. तुम्ही शंड कागदोपत्री तुम्ही अल्पसंख्याक झाल्यावर खरंच तुम्हाला ते जगू देतील का? काय धुळ्याची परिस्थिती आहे, काय मालेगावची परिस्थिती मला सांगाल जरा. वणीगडवर रोज आपल्या त्या दरवर्षी ते वणीगडचा आलं का दगड फेकायला हिंमत होते कशी यांची? तुम्ही जपेलच ना, तुम्ही फक्त गाव करा मा यार मात टाकसून त्या आता आहे तू बडमन गाडी मा किती मर्दांगे दखू चालू तू ना माबी आज. हा, माझे मला नेहमी सांगते तू एवढं बोलत जाऊ नको, लोक चांगले नाही. मी कोणी चांगला आहे? मी बी चांगला नाहीये. फक्त मेल्याच्या नंतर एवढंच सांगतो माझ्या मुलाला की तुझा बाप धर्मासाठी मेला, त्याच्या डोक्यात राग घालजो. तो बी 2-4 ले मारी तवय मरी, आणि मी बी असा साधा मरणार नाही भैया भाऊ. मला आमच्या लोकांनी खूप समजवलं, म्हणून महाराज बी म्हणता माऊली संत बोलत जा. नाही जमत ना, नाही जमत. पृथ्वीराज चव्हाणांचं घर आहे, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज वाद काढणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं घराणं आहे. आपलं कसं शांत बोलायचं जरा सांगा ना. अरे हे काहीच नाही वादळ, आई काहीच नाही. आई म्हणा बोलामुळे इथलं हवा चालू होईल, ती ताकद नाही देऊन वादळ सोडी. त्याला माहिती आहे वादळ पहिलेच गुजायले गाव मा. हा, पाणी आलं तर घरी जाणार ना? जाणार नाही? वल्ले होणार. मी चालला जाणार. मला फेटा प्रिय आहे, फेटावाला झाला ना का कलर नाही येणार का? मग तुम्ही धुत नाही का? दूध याला धुवावं लागत नाही, याला धुवायचं काम नाही. सती अनुषयच्या कपड्यासारखा कपडा याचा 14 वर्ष तोच आवडला हो. आता हात म्हणणं पडी पट नाही म्हणत तयार नाही. हो
सज धज कर जिस दिन मौत की सहेजादी आएगी. मॉनिटर मग साऊंड सुद्धा प्रेम होईल म्हणून सीट्या मारायला लागल्या. आवाज कमी करा, मोकळा करा. हरी सज धज कर जिस दिन मौत की सहजादी आएगी ना सोना काम आए. विको इतका नका देऊ, विको लिमिटेड द्या. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. कान से बहरे हो जाओगे, कान से बहरे हो जाओगे. कथा सुन नहीं पाओगे, कथा सुन नहीं पाओगे. कीर्तन सुन नहीं पाओगे. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. उठा उठा फिर बिस्तर बांधा, उठा उठा फिर बिस्तर बांधा. घंटी बजने वाली है, राम नाम का टिक टक ताल गाड़ी चलने वाली है. राम नाम का टिक टक ताल गाड़ी चलने वाली है. राम नाम का टिक टक ताल गाड़ी चलने वाली है. राम 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 बोलो श्याम श्याम चोर. राम 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 बोलो श्याम श्याम. सिया रामचंद्र भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. जवानपणामध्ये परमार्थ केला पाहिजे, तरुणपणामध्ये पंढरीची वारी केली पाहिजे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतील त्या त्या करून घ्या पोरांनो. केदारनाथला जा, बद्रीनाथला जा, उज्जैनला जा, सप्तशृंगीच्या गडावर चालले जा, कुठेही जा, पण योग्य वयात परमार्थ करा. रिटायर झाला 72 वर्षाचा झाला आणि केदारनाथला जाऊन तिथे गधड्यावर बसला, काही गरज आहे का? काहीच गरज नाहीये. काही लोक म्हणतात महाराज आमना गावात तो धरला इथला भाविक आहे ना 24 तास मंदिर महाराज त्यांना वहून त्यांना भांडण वैजायले म्हणून जपेल तो, त्यांना देवना काही संबंध नाहीये. आता घरचे लोक त्याला किदरले, घरच्या लोकांना त्याचा खोकला सहन होत नाही, त्याची खाद्र सहन होत नाही, बन सहन होत नाही, म्हणून ती सून म्हणते मामाची घर मारावर नाही, कारण म्हातारपणामध्ये बायको मरून गेली, तरुणपणामध्ये त्रास दिला तिला. ही जी आवडणारी जी बायको तुम्ही म्हणता ना की बा माझी बायको माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, आज का तुला काय माहिती आहे. मला बी माझ्या बाईवर फार स्वाभिमान होता मनोज बा. मी तुमच्याशिवाय जेवत नाही म्हणे. एक दिवस मी 11 वाजता झोपेतून उठलो, हिने स्वयंपाक करायला टाइमले 3 पोह्यात तेल लाईन काही घेतली. तर वैस पहिन मला भरोसा उठी घ्या नाही म्हणे, मला भूक लागली होती. अरे पण मला उठाडती पहिले नवऱ्याला नैवेद्य. कोणती बाई कीर्तनाला येताना आपल्या नवऱ्याच्या पाया पडून आली हातवर करा, नवरा पाया पडून पडत मग त्यांनी मारण करून आहे का तो पाया पडून. जी बाई सकाळी उठून आपल्या नवऱ्याच्या पाया पडते आणि जी बाई आपल्या नवऱ्याचा अपमान करत नाही आणि जी बाई आपल्या नवऱ्याला मरेपर्यंत इमानदारीने संसारामध्ये सपोर्ट करते ना, त्या बाईला मंदिरात जायची गरज नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि महाराज तुला बट करे आम्ही त्यांना पाय पडायला तयार आहेत, पण त्यांना पाय सापडतच नाही. पाहत होता फिरीज आम्ही कीर्तन लिहून तो त्याचा पाय तो मीरा म्हण कस काय पाय पडू त्याला घर जाईन पडजो मावशी पण पडजो. माणूस बी तसा पाहिजे. चांगलंय सुखाचे राहा, असाच आनंद हसत खेळत राहा. सिरियस होऊन जगू नका. फार आयसीयू मध्ये बसल्यासारखे काही लोक हसतात, ते मोरग्यात पण हसतात नाही. वाकडं तोंड आणि आमले काय अरे निघाय वाकडं तोंड करून मेला. आमच्या गावामध्ये म्हातारा त्याचा फोटो लावला. हे लहान लहान पोरं रात्री पाणी प्यायला उठायचे, तो फोटोकडे ध्यान घे काकूच्या पिजाई पाणी सुद्धा पित नाही. त्या डायरेक्ट सकाळी म्हणे मम्मी फोटो फेक म्हणे. हा शिमारता ते फोटो राही जाता.
हसतच नाही लोक. काय आजार झाला काय माहिती. हसणारा आणि मोकळं बोलणारा माणूस इमानदार असतो. जे हसतच नाही बोलतच नाही ना, समजी लेवा ना अवगतदारी करी म्हणजे करी. मोकळा हसा ना, काय अडचण आहे. टेन्शन कोणाला, अरे टेन्शन सगळ्यांना आहे. देवाला सांगू नका टेन्शन मोठं आहे. टेन्शन ना सांगा आमना देवगण मोठा आहे. फक्त देवाला सांगायचं किती टेन्शन आलं टेन्शन दूर करू नको, फक्त आमच्या सोबत राहा. पांडवांसारखा युद्धात विजय झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्या देवाला आपलं म्हणात करी. नाशिवंत प्रिया, प्रिया म्हणजे बायको. एका मिनिटात दृष्टांतन कीर्तन संपलं आपलं. भैया भाऊ, एक राजा होता भयान गर्विष्ठ. हत्तीवर बसूनच चालायचा तो, खाली उतरायचा नाही. हत्तीवर बसून चालला. खाली एक साधू तपश्चर्या करत होते. साधूला काय म्हणतो माहिती तू वरून, अरे बाबा मस्त खाईलो पिलो लग्न करलो मजा मारलो, काय देव देव कर रहा. अरे तुमले अक्कल नाही म्हणे. आज जगा खाली उतर. सबकी परीक्षा कीजो लेकिन साधू की परीक्षा कभी मत कीजो. साधू संतांचा करता आला तर मान करा, नाही करता आला तर दुरून नमस्कार करा, पण अपमान होता नाही. साधूचा अपमान झाला विनाश. आणि कशावर भारी भरतोस राजा, कशावर भारी म्हणतो. अरे मी राजा आहे, मला बायका मुलं गण गोत्र मित्र परिवार एक शब्द काढला की डायरेक्ट सगळं राज्य सॅल्यूट करते मला. असं असं इकडे जोडीतलं फळ काढलं त्याला दिलं. हे फळ खा म्हणे, तू कधीच मरणार नाही म्हणे, अमर होतील अमर. दगड डेडोरले सुद्धा मला कीर्तन आवडलं. डेडोरी कीर्तन मला जल्दी कृष्णा भाऊ डेडोर बाहेरले जावा, नाही त्या बाया आहेत ना आठ पक्कीतलं बी जाशी नाही राणी सांगतो नाही असले त्या डेडोरला जगतील. म्हणजे डेडोर पेक्षा बी जाईल मी. काय घाबरू नका. वैक नाही म्हणा ती, रोज येते मला भेटायला. चांगलं चालू राहणं म्हणे, जल्दी आवर झोप पाणी पळावे म्हणे, असं सांगायला होऊन तिथे 10 मिनिटात कीर्तन मोडतो आता संपलं. त्याने ते फळ घेतलं, अमरत्वाचं फळ म्हटल्यामुळे त्यालाही लोभ तयार झाला. फळ घेतलं, घरी गेला. 4 तास त्याने विचार केला की महाराजांनी जर फळ दिलं तर याचं खोटं तर काही होणार नाही. पण हे फळ खाल्ल्याच्या नंतर जर मी अमर झालो आणि मी मेलोच नाही आणि माझ्या डोळ्यासमोर जर माझी बायको मेली, ते कोण रडणं पडी. यानापेक्षा एक फळ तिले ती टाकू, ती अमर व्हायची, मी मरायच्या सुट. पण चाली, पण फळ कोणाला दिलं पाहिजे, इतकं प्रेम त्या बायकोवर त्याचं. त्याने फळ घेतलं, बायकोला दिलं. बायकोने विचार केला, अरे आता मी जर अमर झाली तर, कारण तिचं प्रेम होतं घोडा धुणाऱ्यावर. घोडा धुवायचा तो त्यावर प्रेमीनं, आणि राधा तिनावर भारीवर आहे. तिने लगेच बोलवला, हॅलो रमेश कमी या. पुन्हा रमेश काय म्हणते, हे फळ तू खाऊन घे म्हणे. का बरं, विको काढून घ्यायचा. अरे हे फळ राजांनी कोणत्या साधूकडून आणलंय म्हणे, खाल्लं तर अमर होते. मी खाल्ल्यावर जर मी अमर झाली, मी अमर झाल्यावर जर तू पेला तर मला रडावं लागेल आयुष्यभर. हे फळ तू खा, तू अमर हो. ही राणी त्याच्यासाठी मारायला तयार झाली. त्यानं प्रेम भांडा असणारी. मग हॅलो गंगू कुठं आहेस म्हणे, भांडे घासते म्हणे, जरा ये म्हणे इकडे. आली ती, हे फळ घे म्हणे. तिने फळ घेतलं म्हणे, अमर होशील म्हणे तू. याने बी सेम डायलॉग मारला. तिने रातभर विचार करा, आई फळ काही संदर्भ मी अमर होई गऊ, आयुष्यभर भांडा घासू नको नको. तिने फळ घेतलं, राजाकडे गेली. राजा हे फळ घ्या, तुम्ही अमर होणार म्हणे. राजा म्हणे फळ, भाई बालाजी ज्वेलर पारोडा, अरे आपलंच म्हणे, अरे आपलीच कंपनी म्हणे. कुठून आणलं, आमच्या गुरुने दिलं. खोट बोलू नको गंगू, लवकर सांग. रमेशने दिलं. रमेश बोलाव, रमेशने. उन्हा रमेश, आते आते काय म्हणायचं तू, माझी बायको. अरे ज्या बायकोसाठी तू मरायला तयार झाला, ती बायको तू नाही, नाशिवंताटी प्रिया नाहीये. आपल्या पाठीमागे आपली बायको इमानदार, हे कलियुगातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. मी कोर्टामध्ये वकिलीचं कार्य करत असताना मला काही गोष्टी इतक्या गंध्या बघाव्या लागतात. भैया भाऊ मी बोलूनच जाईल आज. अॅन्युअल फंक्शनला 10 वर्षाच्या नंतर मित्रमैत्रीण भेटले. 8 वर्षाचं लेकरू टाकून बाई त्या कुवाऱ्या मुलासोबत निघून गेले. मग 10 वर्षे हिने काय केलं, 60 लाखाचा बंगला 25 लाखाला त्या माणसाला विकावा लागला. एवढा अपमान झाला, आणि अपमान सहन झाला आणि शेवटी त्याला रेल्वे खाली मरावं लागलं. पुण्याची घटना आहे, पेपरला कात्र नाही. 10 वर्षाच्या नंतर कसं प्रेम होऊ शकतं. आणि हा कलियुग आहे.
इथं असलेल्या सगळ्या कुवाऱ्या पोरींना भाऊ म्हणून सांगतो, पोरी हो, तुम्ही सनातन्यांच्या पोरी आहे. कधी चुकीचा विचार डोक्यात आला तर छत्रपती संभाजी महाराजांचं मरण आठवजा. आपल्या बापाने फार डोळे फुटून हातपाय कापून मान कापेपर्यंत धर्म टिकवलाय. पोरी हो, त्या मुसलमानाच्या पोरीतून शिकता. त्याच्या पोरी त्याच्या धर्माचा पोरगा सोडून कधी बघत सुद्धा नाही. त्याला मरावं लागलं तरी चालेल. तुम्ही याच्यातून बाहेर या पोरी हो. प्रेमाच्या विरोधातला मी माणूस नाहीये. योग्य वय असलं पाहिजे, योग्य एज्युकेशन असलं पाहिजे, खानदान असलं पाहिजे, गोत्र असलं पाहिजे. आणि जर या गोष्टी जर तुम्ही आज मान्य केल्या नाही आणि जर तुमच्यामुळे तुमच्या बापाला, माईला, भाऊबंदकीला, गावाला जर बदनाम व्हावं लागलं, पोरी हो, तुम्ही जीवनात काहीच कमवलं नाही, काहीच नाही कमवलं. सगळं सत्यानाश आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, एवढं सांभाळा या कलियुगामध्ये. मी परवाच्या दिवशी बोललो तर ते एका माणसाच्या घरात कुटुंबात घटना घडली. तो म्हणे महाराज आमलेच बोलणार. चल बोललो तुला काय म्हणणे सांगतो ना. आम्ही नाही बोलायचं ना, कोणी बोलायचं? कोणी बोलायचं? तुम्ही मिटिंग घेणार आहे का उद्या कोडदडमध्ये? आणि मुली इतक्या हुशार आहेत ना आजच्या, भयंकर. सगळ्या तरुण मित्रांना सांगतो, पोराव मित्र म्हणतोय तुम्हाला, जी पोरगी रात्री 12 वाजेपर्यंत, या पोरी त्याच्या तोंडात सांगतील, 12 वाजेपर्यंत जी मुलगी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फोन पेला सुद्धा चॅटिंगा सापडल्या काल पोलीस स्टेशनला. फोन पेला सुद्धा, फोन पे कोणी चेक करत नाही म्हणे. जी मुलगी माईच्या पाठीला पाठ लावून, आईच्या अंगावर चादर घालून जी पोरगी एखाद्या पोरग्याशी प्रेम प्रकरणामध्ये त्याच्याशी बोलते आहे, पोरीवर रामाची शपथ आहे, खरं खरं सांगा, जी मायबापले फसाडू शकत ती त्या पोऱ्याला संसार करी का? काय करणार ना? कांदानी आहे ती. प्रेम करू नका. मी कुठं काय म्हणतो तुम्हाला? प्रेम करा. डायरेक्ट जाऊन तुमच्या बापाला सांगा, पप्पा मला प्रेम झालंय. कोण आहे मुलगा? काय करतो? कलेक्टर आहे पप्पा. बाप नाही म्हणे. आपल्या समाजाचा आहे पप्पा, गोत्राचा पण आहे. मी पूर्ण इन्फॉर्मेशन काढली आहे. एसपी आहे, तहसीलदार आहे, IT इंजिनियर आहे, रेल्वेमध्ये म्हणा ना असं. मुलगा डॉक्टर आहे, मुलगी डॉक्टर आहे, काही अडचण नाही. मुलगा इंजिनियर, मुलगी इंजिनियर, उद्या वकील आहेत, दोघी बी शिक्षक आहेत, सभ्य आहेत, शेतकरी आहेत, चालेल. फॉरेनला MBA करायला गेली, घरी आली, तिच्या घराचं बांधकाम चालू होतं भैया भाऊ. मिस्त्रीला चहा द्यायला गेली. चहा द्यायला गेल्याच्या नंतर फक्त एकदा बघितलं, प्रेम झालं. दुसरा दिन चहा देवाला काही ते उनीच नाही. असं प्रेम काय कामाचं? पोरियो, तुम्ही जेव्हा जन्माला आल्या होत्या ना, तुमच्या बापाच्या अंगामध्ये फाटलेलं बनेन होतं. आणि आज रोजी सुद्धा तुमच्या बापाच्या कपडे तुम्ही बघा आणि तुमचे बघा. 200 रुपयाचा शर्ट घालणारा बाप 2000चा ड्रेस तुमच्या अंगात घालतो. काय कमी केलं त्याने तुम्हाला? अरे तुमच्या आईने दुसऱ्यांच्या शेतामध्ये निंदन केलं, सोनं 1-1 ग्राम जमा केलं. माझ्या ताऊच्या लग्नामध्ये मी 4 तोडे सोनं देणार, एवढ्या त्या माईच्या कष्टाला तुम्ही का? अरे 20 वर्षाचं प्रेम झटकून 2 दिवसाच्या प्रेमाला तुम्ही कसं स्वीकारू शकता? तर आम्हाला सांगा ना. पुढे तुमच्या पाया पडतो बरं का, पाया पडतो तुमच्या. या ट्रॅप मधून बाहेर या पुरी हो. जो मुलगा एज्युकेशन सोडून त्याला कुत्र किंमत देत नाही आणि चांगलीच पुड्या खाणारा, दारू पिणारा, पटपटीवर फिरणारा, तुमच्या मागे 4-5 जणींना अजून घेऊन फिरणार, तुम्ही कसं प्रेम करता मला जरा सांगा ना. अरे त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा माझ्या भगवंतावर प्रेम करा. तुम्हाला सांगतो पुढे, कृष्ण सखी बना. एक छोटासा गोपाल कृष्ण आला वृंदावनवरून, मस्त त्याला पलंग, त्याला ब्रश, त्याला खाऊ घाला, त्याला झोपी घाला आणि एकांतामध्ये त्याच्याशी बोला. एक दिवस माझा गोपाल कृष्ण तुम्हाला भेटून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त इंस्टाग्रामला कृष्ण सहाय्यते लिहून धर्म वाढणार नाही, तर त्या कृष्णावर अंतःकरणापासून भरोसा टाकून प्रेम करावा लागेल. तो भगवंत मरेपर्यंत तुम्हाला कधीच कलंकित होऊ देणार नाही. हा साधूचा शब्द आणि आशीर्वाद मरेपर्यंत लक्षात ठेवता. मी परत तुमच्या गावातील याचे शाश्वतीने, पण आज या गोष्टीचा विचार समाजाने करणं अत्यंत गरजेचं आहे. नाशिवंत आहे ती प्रिया. प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र, म्हातारे बाबा कोणी असू द्या. म्हातारपणामध्ये जर मुलाने असं म्हटलं, तात्या तुमचा काळ गेला, जास्त चारपणा करू नका, तुम्हाला काही समजत नाही, काय वाटेल त्या बापाला? त्या बापाने हाडाचे काढ, रक्ताचे पाणी करून संसार करावा, घर बांधावं. घरामध्ये म्हातारपणामध्ये मुलगा म्हणतो की आप्पा बाहेर निघा. ज्याचं घर आहे, इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्या आणि म्हातारी लोकांना कायद्याचा एकच सल्ला देतो, मरेपर्यंत 1 गुंठ सुद्धा पोऱ्याला नाववर करानी नाही. अहो मला सल्ला आहे कलियुगना. त्याला म्हणायचं तर गो हे मृत्यूपत्र आहे, मी मरानंतर आहे पट तू न, पण मनी सेवा करशी ते, नाही ते मनोज महाराज डिडक्शन. मनोज महाराज काय संबंध सांगते करी. वृद्धाश्रमात भैया भाऊ 3,500 सगळे हिंदूंचे मायबाप आहे आणि एक बी शेतकऱ्याचं नाही, याचा मला स्वाभिमान आहे. शेतकरी गरीब आहे, त्याला पण मायबापाच्या सेवेसाठी तत्पर आहे.
शिकून तुमच्या मुलांना 2 कोटी रुपये खर्च करून डॉक्टर बनवायला जपानला पाठवलं आणि तुम्ही मेल्याच्या नंतर तुमच्या तोंडात पाणी टाकायला तुमचा मुलगा नसेल, आग लावायची नाही डॉक्टर. शिकवा तुमच्या मुला मुलींना, इतकं शिकवा, लायक बनवा. इतकं शिकवू नका उद्या ते नालायक समजतील तुम्हाला. म्हणून सगळे म्हातारे लोक ऐका, कीर्तन संपलं आपलं. मुलगा कसा धोका देतो, तुम्हाला कसं प्रोटेक्शन भेटलं पाहिजे कायद्याने. सुप्रीम कोर्टाचा तर आदेश आहे, जो मायबाप वागवणार नाही त्याला प्रॉपर्टी भेटणार नाही, पण तुमले भलती काही सही करा नाही. मला ऐका तुम्ही, मस्तपैकी आपल्या नावावर ठेवायचं सर्व. सायकल वही त्यानं सुद्धा रेकॉर्ड आपल्या नावावर ठेवाना. आपली कमाई आहे, आपण घासली आहे, तो कायची गाडी आपले. मस्तपैकी गॅलरीमध्ये खुर्ची टाकायची, आराम खुर्ची. आणि जाणारा येणारा आपला जो मित्र आहे ना, दल्ला दुल्ला, गंगाराम अरे शांतारामले फोन लाव, आत्मारामले बोलायले, लगेच 3 खुर्च्या टाक्याना बटाळान त्यातले. मस्त म्हातारा लोकांचं हेच जीवन आहे बिचाऱ्यांचं. वहू काय म्हणता बाबा, चहा ठेव. गंगाराम जेवण म्हणजे का तुला, पोहे बी बनव, शेंगदाणा तेल टाकजो. आणि तिने जर तोंड वाकडं कर, लगेच उठाना, कपाटमा जावाना, अख्खा कागदे काढाना, 3 कडे दाखाना, कागदेतल्या हवा मारानी. आत्माराम गिरा एकदम आई बट ही पंढरपूर निघ्या नाही बाबा, थांबाना पोहे बनाड राहू ना. हा तो चालीच. सब पैसे के भाई रे बंदे, अपना साथी कोई नहीं. अपने पल्लू में पैसा हो तो सब खुशामद करते हैं, अपने पे जब वक्त पड़ेगा कोई साथ ना चलते हैं. जिनका यारो भला किया बहिन बेबी जोरू और साले, वक्त पड़ने पर यही लोग मीठा बोल ना बोले. जिस बेटे का भला किया वो बेटा नाक को रुमाल लगावे, जिस बीवी के खातिर महल बनाया वो बीवी दूर से पाणी बतावे. आणि मग पश्चाताप होण्यापेक्षा आनंदाच्या वेळी आनंद तरंग निर्माण करा, भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. म्हणून नाशवंतासाठी प्रिया, बायको, पुत्र आणि धन संपत्ती सुद्धा मेल्यावर दुसऱ्यांचा 1 रुपया चिटकवायचा आहे. फार गर्विष्ठपणाने जीवन काही जगू नका. जोस ते ज्योत जलाते चलो, प्रेम के गंगा बहाते चलो. आणि म्हणून मरता मरता भगवंताने यावं आणि त्याने आपल्याला मोक्ष गती प्राप्त करावी, याच्यासाठी नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूची तडी पावे. मग नेमकं नामचिंतन कसं, असं विठोबा रकुमाई. एवढे पोरे कीर्तनात उभे ना म्हणजे तुमचं गाव लाईनवर आहे, काही अडचण नाही. चांगलं चांगलं म्हणेन त्यानं. असे पोरं आहे तुम्ही. मला जर पोरी राहतात ना 5, 10, 20, 50, मी तुमले जीत टाकतो. आमना गावमा जवाई करली होती तुमले. माळा आहे की नाही गड्यामध्ये. ज्याला असं वाटत असेल लग्न झालं पाहिजे त्याने माळकरी वा. हा, बिना माळ्याचं लग्न. पोरिओ तुम्हाला सुद्धा सांगतो बाळा, नोकऱ्या बिकऱ्या काही बघायचं नाही. त्याला 2 प्रश्न विचारायचे. निर्वेशनी माळकरी असला तर भरोसा ठेवायचा. माळकरी असला पाहिजे, कष्टकरी असला पाहिजे, भले तो शेतकरी असला तरी चालेल. पोरिओ फार पुण्या मुंबईचे स्वप्न पाहता नका. लॉकडाऊन पडलं की सगळे गावातच येतात. मग गावना लोक त्याला मराठी शाळा वाटला होतं बाहेर गाळा, त्याला कोरोना व्हायला. शेतकरी तू शेतकरी महाराज राजा. आणि शेवटी जीव कंटाळला यार शहराकडे, जीव कंटाळला यार शहराकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे. नाही शेजारही नाही तेथेही पार, नाही शेजारही नाही तेथे हा पार, जात नाही कुणी
एकमेकाकडे जात नाही कोणी एकमेकाकडे चल न गावाकडे चल न गावाकडे. गावासारखं सुख नाही शहरामध्ये. हे असे मोकळं बसतं ही हवा आणि हे आनंद आहे पोरियो. हे पुणे मुंबईचे स्वप्न पाहत ना का सगळं कुत्र्यासारखं जीवन झालं तिकडे. आम्ही रोज बघतोय. त्याच्यामुळे मी सुद्धा आता जळगावचं प्लॅन कॅन्सल करून गावामध्येच, कारण शेवटी मेल्यावर गावातच यायचंय. आणि गावात जो आनंद आहे, गावात एवढी माणुसकी आहे काका. आज पण कुत्र मरू द्या तरी गल्ली रडते. शहरामध्ये माणूस कापून टाकला तरी लोक म्हणता आपलं काम आज तर नाही. माणुसकी गावात जिवंत आहे. अजून बी टोपी घालणारे, पैजामा घालणारे गावामध्ये खूप आहे. गावामध्ये माणुसकी आहे. गावामध्ये चहा ठेवल्याच्या नंतर तो चहा ओलांटी मारतो त्या बशीमध्ये तरी बाई म्हणते घ्या. शहरामध्ये ती आपल्याला विचारते तुम्ही कमी शुगर बिगर नाही टाक, तू हे करतो धंदा करू नको टाक. 12 वाजेला पुण्याला गेलो, ती ताई मला विचारायची जेवण केले का करणार आहे तुम्ही. तू खेड्यातल्या बाईला फक्त एवढं सांगा मावशी भूक लागली का, मला 2 मिनिटं थांबा, लगेच लाईट, लगेच कळणाने भाकर, लगेच ठेचा खा महाराज किती. त्या बाई गावाच्या बाईचा स्वभाव आहे. आणि गावाच्या बाईला पाहुणे सहन होता. त्यांची बी चुकीने बिचाऱ्यांची, त्यांची 10 बाय 10 खोलीत तो बेडरूम, त्यांना नाही सहन होत. म्हणून गावाचा परमार्थ, गावाचा संसार 1 नंबर. हाताने कैरी कैरी बोलते समजत तुमले आकाश येते ना आता असू द्या. यमदूत घ्यायला आल्यावर काय करा, मुक्ता करे बरं. आणि म्हणून तुम्ही या मुखातून भगवंताचा नामचिंतनाचा या धनुष्यात बाण टाका. काळाच्या तोंडावर हाणा. तो काळ गेल्याच्या नंतर भगवंत तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं
ज्याच्या ज्याच्या बीज ज्याच्या नाशिवंत तिला पुत्रदान नाशिवंत तिला वा भैरवी म्हणजे भैरवी दर दन दर दर ना. काही लोकांचं डोकं दुखतं बरं बाई बेकार बुकतच साला आहे मारा लोक दिल्ले जपतच साला. अरे या देवना कुत्रा शेतात. अरे कुत्रे पण देवाचे व्हावे त्याचे द्वारी. अरे आम्ही कुठेही मेलो तरी मोक्षच आहे. तुमचं बघता तुम्ही. आणि आज उठावं लागेल. 4 मिनिटं बाकी आहे. 3च राहिले आता. मन के बैकाह वे मेना आ बात कमी करा. मन राह भुलावे भ्रमे डाले. मन के बैकाह वे मेना आ मन राह भुलावे भ्रमे डाले. इस मन का तू दास ना बन हो. इस मन का तू दास ना बन. इस मन को अपना दास बना ले. झूठी काया झूठी माया झूठा जग सब ध्यान हटा ले. झूठी माया झूठी काया झूठा जग सब ध्यान हटा ले. पल भर के सब संग ये साथी ओ. पल भर के सब संग ये साथी प्रभु से अपना नाता जुड़ा ले. मन के बैकावे में ना मन राह भुलावे ब्रह्मे डाले. राह भुलावे ब्रह्मे डाले. राह भुलावे ब्रह्मे डाले. मनाचं नका ऐकू. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भातावरा हरी रामबाणे. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, माझं ऐकून घेतलं. कोणी उठलं नाही, कोणी बोललं नाही, कोणाचा मोबाईल वाजला नाही. सगळ्यांनी शांततेत कीर्तन ऐकलं. याचा मला स्वाभिमान आहे, याचा मला आनंद आहे. जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे. पण वाईट काही दिसलं नाही. सगळंच सगळं वातावरण खूप छान आहे. गायक वादक गुणजन साऊंड सिस्टीम सगळी मंडळी तोला मोलाची आहे. भैया भाऊ धन्यवाद. तुमच्यामुळे गावाचं दर्शन झालं. गावाच्या महिला माता आबालवृत्त सज्जन श्रोते तरुण मित्रमंडळ यांचे कानावर धर्माचे 2 शब्द माझ्याकडून निघाले. भगवंताने तो फार सुंदर असा उपक्रम माझ्याकडून आज करून घेतला. म्हणून भगवंताच्या चरणांमध्ये सेवा समर्पित करतो. सगळी मंडळी तोला मोलाची आहे. बोलताना काही चुकलं असेल पदरात घ्या. मी तुमचा आहे, तुम्ही माझे. करविले तैसे केली कटकट विडी का नीट देव जाणे. बोलिलेले कुरे वेळे वाकुडे उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. बाबऱ्यावरून मंडळी आलेली आहे. अजून कोणी पंचक्रोशीतून आला असेल त्यांनाही धन्यवाद देतो. आदिशक्ती मुक्ताईंच्या चरणांमध्ये सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली